असं आहे की कुठली मिटिंग असते मग ती तुमच्या जिल्हा नियोजनची असेल तर आपल्यातली असेल, कोणीतरी एक काहीतरी विषय मांडतो तो दुसऱ्याला पटत नाही आणि मग त्याच्यावर जे आहे चर्चा होते, त्याला काही भांडण झालं असं काही मी म्हणणार नाही. आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे. मी तर खरं म्हणजे जे आहे इथे लहान मुलांपासूनही शिक्षण द्यावं म्हणून ट्रॅफिक गार्डन जे आहे या शिक्षणाचे, काय नाव त्यांचं, गुंजाळ पार्क, मोहन गुंजाळ पार्क हे सुरू केलं होतं. परंतु काय त्याची जबाबदारी जी आहे स्थानिक पातळीवर जास्ती काही कोणी ते काही घेतलं नाही. अजूनही ती जबाबदारी कोणी घेतली तर मुलांना शिकवता येतं की हा सिग्नल कुठला, ही रेल्वेची लाईन, ही रेल्वे फाटक, हे पोस्ट ऑफिस, ही शाळा, ही झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे, कुठे आपल्याला रस्ता ओलांडायला पाहिजे, मध्येच रस्ता ओलांडता कामा नये. पिंपळस ते येवला हा रस्ता आता पूर्णत्वाकडे जातोय. पिंपळस ते येवला रस्ता पूर्णत्वाकडे जातोय. वाहतूक आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता नेमकी केव्हा पूर्ण होईल आणि याचं उद्घाटन केव्हा होईल? हा साधारणपणे जे आहे ऑक्टोबरमध्ये पूर्ण होईल. तर थोडंसं उशीर यासाठी लागला कारण त्यांनी जे डिवायडर टाकलेले आहे, तर मी त्यांची मीटिंग घेऊन आणि चीफ इंजिनियर यांना पाठवून ते रस्त्याचे मध्ये डिवायडर आहेत ते थोडेसे आणखी मजबूत, थोडेसे उंच असावेत असा मी आग्रह धरला. त्यामुळे त्याचं सॅम्पलिंग तयार होत आहे. आता त्यांनी जे काही डिवायडर लावलं त्याचं सुद्धा 1 किलोमीटर सॅम्पल जो आहे त्यांनी तयार करून ठेवलेला आहे. त्याच्यापेक्षा आणखी तो मजबूत असावं असं मी त्यांना सुचवलं. त्याप्रमाणे आग्रहलेखामध्ये असं छापून आलंय की मोदींनी फडणवीस यांना केंद्रात जबाबदारी घेण्यास सुचवलंय. तसेच दिल्लीत फडणवीसांची गरज आहे आणि महाराष्ट्रात जर मुख्यमंत्री नेमायचा असेल पुढचा तर तो फडणवीसांच्याच पसंतीचा नेमला जाईल असं लिहिलं गेलेलं आहे. तसंच मोदी शहा यांच्यामध्ये देखील सुप्त संघर्ष सुरू आहे असं सामनामध्ये लिहिलं गेलं. सामनामध्ये काय लिहिलेलं आहे, लोकमतमध्ये काय लिहिलं आहे, दिव्य मराठीमध्ये काय लिहिलं आहे, प्रत्येक सकाळमध्ये काय आहे. आता प्रत्येकजण आपापल्या बातम्या ज्या आहेत देत असतो. त्याच्यावर विश्वास ठेवून सगळ्याच गोष्टींवर मला कसा विश्वास ठेवता येईल आणि त्याला उत्तर देत बसायचं योग्य नाही ना. ते सर एक जास्त जे आहे मी अनेक वेळा पाहिलं की सिग्नल बंद आहेत, ज्यांचा सिग्नल चालू आहे त्या 4 चाकी गाडी चालू आहे आणि मध्येच आपले मोटरसायकलवाले सुद्धा आपले घुसून सिग्नल तोडता आहे. मला असं वाटतं जसं जे गाडीधारक आहेत त्यांनी सिग्नल पाळले पाहिजे, तसं आपण सगळ्यांनीच ते सिग्नल पाळण्याची आवश्यकता आहे. असं म्हटलंय की पक्षश्रेष्ठींनी कोणत्याही क्षणी आदेश दिल्यास मी मंत्रिपद सोडायला तयार आहे. हा नियमच आहे ना. जो आपल्या पक्षाचा अध्यक्ष असतो त्याने जर काही सांगितलं, कारण तोच आपलं नाव जे आहे मंत्रिपदासाठी सुचवतो. त्यामुळे जर एखादा जायचं जर झालं किंवा काढायचं झालं तर त्या पक्षाचे अध्यक्ष सांगतात. पण मला असं तूर्त असं काहीही वाटत नाही की याच्या काही घडामोडी घडतील असं मला काही वाटत नाही. शहरांना काही बदल करण्याची आवश्यकता आहे. ते पक्षाचे प्रमुख बसलेले आहेत दिल्लीमध्ये BJPचे, त्यांचा तो विचार असेल. तर आज त्याच्यावर फक्त आपलं सूत्र किंवा स्वतःची जी काही माहिती आहे असं कळवणं मागचं कळते, त्याला मी काय उत्तर देणार. साहेब, महायुतीचं भूमिका ठरलेली नसताना संजय शिरसाट असतील, बच्चू कडू असतील यांनी ना दिपकेंची भेट घेतली. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने त्यांना झापलंय. मला कल्पना त्यांनी झापलं की नाही ते, परंतु तो त्यांना योग्य वाटलं असेल की असं बोलावं, त्यांना समज द्यावी. जे झालं अयोग्य झालं असं त्यांना कदाचित वाटलं असेल. मला काही कल्पना नाही त्याची की नक्की काय झालं. येवला शहर आणि नगर मनमाड मार्गावर पुन्हा वाहतुकीची कोंडी वाढली आहे. 2 ते 3 ॲक्सिडेंट झाले होते
आणि काल एका महिलेचा मृत्यू झाला चौफुली येथे वाघ परदळीमुळे. असं काय की मला असं वाटतं की सगळ्यांनी वाहतुकीचे नियम पाळायला पाहिजे. येवल्याच्या बाहेरून बाह्य रस्ता काढण्याचा जो आहे आरेखन DPR जो आहे तयार होतो आहे त्याच्यावर स्वतः आम्ही लक्ष घालतो आहोत. लवकरच ते काम सुरू होईल, परंतु त्याला मोठं काम आहे, उशीर हा लागेलच. त्यामुळे येवल्याच्या बाहेरून तो रस्ता जाईल, त्याचबरोबर येवल्यातून सुद्धा जो आहे रस्ता आणखी किती मोठा करता येईल याचाही विचार चालू आहे आणि त्याप्रमाणे सुद्धा आरेखन होत आहे. बाकी मला असं वाटतं की ऑक्टोबरपर्यंत हा रस्ता निश्चितपणे पूर्ण होईल. थँक्यू. असेल किंवा तुमचं सिग्नल असेल त्यावेळेला आपण रस्ता उलटणार, या सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी खरं म्हणजे आम्ही ते केलं. आणि मी अनेकांना सांगितलं की कोणीतरी याची जबाबदारी घ्या. दुर्दैवाने काही ते अजून तरी काही झालेलं नाही. शक्यतो सूत्रांच्या प्रश्नांना उत्तर देत नाही. मात्र अमित शहा आणि सुनीताताई यांच्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळासंदर्भात चर्चा झाली अशा सूत्रांची माहिती. आता कुठलं सूत्र आहे ते मला तुम्ही कधी सांगत नाही. त्या सूत्राला मी विचारलं असतं की मला सांग म्हणा काय झालं. परंतु जर असं काही चर्चा झाली असेल तर मग गेलं तर सुनीताताई कदाचित माझ्याशी बोलतील सुद्धा.